यंदा आषाढीसाठी विक्रमी गर्दी झालेली असून विठुरायाच्या दर्शनाची रांग ही 10 पत्रा शेड भरून गोपाळपूर पर्यंत पोहोचलेली आहे। यंदा पाऊस काळ चांगला झाल्याने भाविकांचा अलोट सागर पंढरीमध्ये दाखल झालेला दिसतोय। आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। यंदाची आषाढी विक्रमी आहे, ह्या दर्शन रांगेवरनं दिसून येते। गोपाळपूरचे जवळपास 10 पत्रा शेड भरून ह्या संपूर्ण मार्गाने गोपाळपूर पर्यंत ही दर्शन रांग चालत यायला लागलेली आहे। माऊली कुठनं आले? जालन्यावरून नाही आता किती वेळ लागेल दर्शन घ्यायचं ना? आता माऊलीचं दर्शन घ्यावनच काय मागायचं माऊलीला? मला नुसता आशीर्वाद नुसतं आशीर्वाद? काय मागायचं माऊलीला मावशी? काय नाही, आशीर्वाद मागायचा, आशीर्वाद मागायचा फक्त फक्त, काही नाही मागायचं। बीड बीड काय? बीड म्हणणं? हा. काय म्हणायचं? काय नाही सगळं व्यवस्थित राहून द्या म्हणायचं सगळ्याला। पिंपरी चिंचवडमधनं आलेलो आहे। महाराष्ट्राला सुखी समृद्धी करू दे देवा। पांडुरंगा महाराष्ट्राला सुजलम सुफलम कर आणि सगळ्यांना सद्बुद्धी दे। ती मागते किती? मुख्यमंत्री येऊन हेच मागते। तुम्ही काय मागणार आहे? आम्ही काय, आम्हाला महाराष्ट्र व्यवस्थित चालला म्हणजे बस, बाकी काही नको। ज्यांना आता दर्शनाला किमान उद्या दुपारपर्यंत मंदिरात पोहोचता येईल, मात्र या भाविकांचा आषाढीला दर्शन होणार एवढं नक्की। दर्शन रांगेतून कॅमेरामन आयुब कागदीसह सुनील दिवाण, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।